प्लेयर इकडे आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये कोण आहे? सीएस पाटणचा 12वा खेळाडू दीप मेरा भाई भिवंडी आपला नावाच्या टीम 12वा खिलाडू इधर आइए. हॅलो, चला सामना लवकर चालू करा. 40 मिनिटं पुढे चाललेले आहेत. हॅलो विशाल, लवकर 40 मिनिटं पुढे चाललेले आहेत आता. थांबा थांबा विशाल थांबा. चालू राहून दे प्रतीक चालू राहू दे. चाललाय तो चाललाय. 1 मिनिट थांबा. आणि आणि सीएसएस पाटण कडून पहिली ओव्हर घेऊन येतात ते विशाल. विशाल हे संघाचे कॅप्टन असून पहिली ओव्हर स्वतःच घेऊन येत आहे. आणि नावाशेवा लायन्स कडून बॅटिंगला येत आहेत ते जयेश आणि प्रकार. स्ट्राईकवर आहेत ते जयेश. आणि विशाल वालुंजेंनी थोडा चकवा दिलेला आहे आपल्या बॉलिंगनी जयेशला काहीसा हा बॉल समजलेला नाही. आणि दुसरा बॉल आणि मारलेला आहे मिड विकेट दिशेने. फिल्डर तिकडे आहे, अडवलेला आहे. 1 रन. दुसऱ्या रनचा प्रयत्न पण एका रनवरती रोखलेला आहे. आणि नावाशेवा लाईनने आपलं खातं ओपन केलेलं आहे 1 रननी. 2 चेंडू 1 रन. स्ट्राईकवर आहेत ते प्रकार. आणि मारण्याचा प्रयत्न स्ट्रेट टर्न वरतून गेलेला आहे फिल्डरच्या. 6 रन. आणि पहिला षटकार आलेला आहे. प्रकार यांनी पहिल्याच बॉलवरती विशाल यांना स्ट्रेट मारलेला आहे 6. यात काय प्रतीकची काही चूक नाहीये, आम्ही समजून घेऊ शकतो. त्याला फिल्डर काय ओरडणार नाहीये. विशाल बघतायत पण विशाल जरा समजून घ्या. सुशांत चालू करायचं का? लंच नहीं रहेगा क्या? लंच तो क्या है? ऐसा बताएंगे तो फिर ऑलरेडी कैप्रिकॉर्न इंडियंस वर्सेस एयर स्ट्राइकर. प्रतीक रेडी आहे का? खेळा विशाल टाक. आणि पहिल्या ओव्हर मधून 4था षटक घेऊन येतात ते विशाल. स्ट्राईकवर आहे ते प्रकार. आणि परत एकदा मारलेला आहे. पुन्हा एकदा दिलेत का? आणि लगातार 3 षटकार मारला ते 500 रुपयाचा पारितोषिक आहे कंपनीतर्फे. आणि ओकलेला आहे बाउंड्री.
प्रकारवाल्यांनी सुरुवात तर चांगली केली होती पण अंत काही चांगला झाला नाहीये. लगातार 3 बॉलावरती 3 बाउंड्री आलेत. आता हातात आहे फिल्डर, त्याच्या खाली छक्का अडवलेला आहे. आणि मारलेला आहे प्रकार यांनी परत. आणि बॉलर कोण आहे? प्रतीक. हॅलो, पुढील सामना कॅप्रिकॉन इंडियन्स अक्षय चोके वर्सेस एअर स्ट्रायकर्स. फर्स्ट क्वार्टर फायनल चालू होणार आहे. एअर स्ट्रायकर्स 11 अभिषेक गुप्ता वर्सेस कॅप्रिकॉन इंडियन अक्षय चोरगे. कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे. टॉस उडून घ्यायचा आहे. आणि नावाशेवा टीमनी खरंच बॅटिंगला चांगली सुरुवात केलेली आहे. एक रन थॉमस सर. आणि दुसऱ्या षटकातला 3 बॉल नंतर स्कोर झालेला आहे ते 25 रन. प्रकार यांनी एकदम सुंदर अशी बॅटिंग केलेली आहे. नावाशिवा टीम मध्ये स्कोर मध्ये बढ केलेली आहे त्यांनी. आणि चांगला शॉट. अंपायर डिसिजन 1D. शॉट एकदम सुंदर होता पण तो नियमानुसार फक्त 1 रन दिला जाईल. पहिल्या बॉलवरती षटकार लागल्यानंतर प्रतीक यांनी चांगला कमबॅक केलेला आहे. पुढच्या 3 चेंडूमध्ये फक्त 2च धावा दिलेल्या आहेत. 5वा चेंडू घेऊन येतील ते प्रतीक. स्ट्राईकवर आहेत ते जयेश. पुन्हा मारण्याचा प्रयत्न, हातात कॅच होईल का? नाही, सीमा रेषा पार. वन टू गो, एक बॉल बाकी आहे. एअर स्ट्रायकर कंट्रोल टीम, तुमचा कोणतरी एक प्रतिनिधी पाठवा इथे. कोणतरी एक प्लेयर राजा व्यापे टॉस उडाने गेले. दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू घेऊन येतील ते प्रतीक. स्ट्राईकवर आहे जयेश. पुन्हा शॉर्ट बॉल आणि सेम रिझल्ट, सीमारेषा पार. 6 रन. आणि स्ट्राईकवरती जयेश यांनी एकदम चांगली हिटिंग केलेली आहे दुसऱ्या ओव्हर मध्ये. आणि प्रतीक यांना तब्बल 3 छक्के लागलेले आहेत. आणि स्कोर झालेला आहे तो 38 रन 2 ओव्हर नंतर. आणि तिसरी ओव्हर घेऊन येते ते यश. जयेशने मारले हो त्याला स्ट्राईकवर आणते ना. आणि तिसरी ओव्हर घेऊन येते ते यश. पहिला बॉल प्रखर स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा प्लेस केलेले लॉंग ऑफ त्या दिशेने. मिसफिल्ड झालेले आणि 2 रन भेटलेले आहेत. अनिरुद्ध कडनं मिसफिल्ड झालेली आहे. 2 रनांनी टीमचा स्कोर झालेला आहे ते 40.
अवंतर चेंडू वाईट बॉल. बेरेलीसाठी आरामात लाईन लावून हाँ चालू करेंगे. कोई यहाँ पे आणि ज्यांना कोणाला लंच करायचं असेल तर लंच चालू झाला आहे. हॅलो या कमी कोणता पाहिजे. ठीक ठीक आहे. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन आहेत. तर कोणाला लंच करायचं असेल त्यांनी लंच करून घ्या. दोन बॉल 42 झाले ना, वाईट आला नाही. तिसऱ्या ओव्हरच्या 2 चेंडू नंतर रन झालेले आहेत ते 42. स्ट्राईक वरती आहेत ते जयेशनी या बॉलावरती अगर षटकार मारला तर षटकारांची हॅट्रिक होईल आणि नियमानुसार त्यांना 500 रुपयाचा बक्षीस दिला जाईल. हा वाईट चेंडू. जयेशला अजूनही संधी आहे या बॉलामध्ये षटकार मारायचा आहे. षटकार मारला की त्यांना 500 रुपयाचा बक्षीस भेटेल कंपनीतर्फे. मिस पेड आणि दुसरा रन घेतलेला आहे. तिथे व्यवस्थित रांग लावा, गर्दा कोणी करून बिर्याणीसाठी प्रत्येकाने लाईनी उभं राहून घ्यायचं आहे. कोणी गर्दी करू नका, सर्वांना बिर्याणी भेटेल. नॉनव्हेज शाकाहारी मांसाहारी व्हेज अँड नॉनव्हेज मील. कोणी गर्दी करू नका. आणि विकेट पडलेला आहे. कोण गेला, प्रकार का जयेश? जयेश ना. आणि जयेश यांचा विकेट पडलेला आहे. जयेश यांनी किती रन केले? रन किती केले? 4 बॉल झाले असेल ना. 4 बॉल मिंडे 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 एक बॅट्समॅन नेम मिंडे. आणि पुढील बॅट्समॅन आहेत मिंदे. स्कोर झालेला आहे 4 बॉल 45 रन्स. 2 to go. नावाशेवा टीमला पहिला विकेट पडलेला आहे. यशनी घेतलेला आहे तो विकेट. आणि स्ट्राईकवर आहेत नवीन बॅट्समॅन मिंदे. तिसऱ्या ओव्हर मधले 2 बॉल बाकी. आणि डॉट बॉल. बॅट्समॅनला काहीसा समजलेला नव्हता बॉल आणि तो थांबून अंगावरती आला बॉल त्यांच्या. तिसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू राहिलेला आहे आणि स्कोर झालेला आहे ते 45. थांबवून दे बॉल. आणि वाईट बॉल. कॅप्रिकॉन इंडियन्स अक्षय चोरगे कुठे असेल किंवा त्यांच्या टीम मधील कोण खेळाडू असेल? आलाय तो. अक्षय आलेला आहे. कन्सल्ट टीम अभिषेक गुप्ता आया चलो आया. वाईट चेंडू. यशनी चांगली बॉलिंग टाकली होती पण आता 2 वाईट टाकलेत त्यांनी. स्कोर झालेला आहे 47. मारलेला आहे शॉट आणि 6. कोणी मारला? मिंदेने मारला का? बॅट्समॅन बदललेला आहे पण बॅटिंगची शैली नाही. या 53 आणि 3 ओव्हर नंतर रन झालेले आहेत 53. आणि CSU स्पार्टन कडनं शेवटची ओव्हर घेऊन येतात ते प्रवीण. बोला मावशी नॉनव्हेज आणा ना. पिंगले. आणि पुन्हा एकदा लांब एकदम बिग 6. किती झाले? 59 नावाशेवा आणि चौथ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि स्कोर झालेला आहे ते 59. नावाशिवा टीमला 5 रन पाहिजे भिवंडीचा रेकॉर्ड तोडण्यासाठी आजच्या दिवसासाठी. ਪੰਜਾਬ ਦਾ ਸਿੱਕਾ ਕੋਟਾ ਸੀ ਡਾਲਰ ਦੀ ਛਾਪ ਦਾ ਬਾਹਰ ਖੜ ਕੇ ਜਮਾਨਾ ਸਾਰਾ
ਮਿੰਟ ਦਾ ਵੀ ਹੈ ਨਹੀਂ ਸ਼ੌਂਕੀ ਘੜੀਆਂ ਦਾ ਜੱਟ ਸੋਹਣੀ ਡਰੀਮ ਇੱਥੇ ਬੜੀਆਂ ਦਾ ਨਹੀਂ ਦੇਖ ਕੁੜਤੇ ਦੀ ਲੁੱਕ ਨਾਰਾ ਫੈਰ ਹੋ ਗਈਆਂ ਨੀ ਮੈਂ ਦਮਾ ਜਵਾਬ ਮੂਰੇ ਖੜੀਆਂ ਦਾ ਜੱਟ ਅਣਖੀਰ ਕਰਨੀ ਸ਼ੌਂਕੀ ਏੜੀਆਂ ਦਾ ਠੇਕਾ ਸਿਉ ਲਿਆਏ ਹਿੱਕਾ ਸੜੀਆਂ ਦਾ ਅਸੀਂ ਰਹਿੰਦੇ ਉਸ ਰੱਬ ਦੇ ਜ਼ਰੂਰ ਵਿੱਚ ਨਹੀਂ ਇਹ ਤੈਨੂੰ ਨਹੀਂ ਪਤਾ ਨਹੀਂ ਇਹ ਖੱਚੜੀਆਂ ਦਾ ਲੱਗਦੀ ਤੂੰ ਬੱਲੀਏ ਫੁੱਲ ਗੁਲਾਬ ਦਾ आणि ਤੇਰੇ ਉੱਤੇ ਆ ਗਿਆ ਜਨਾਬ ਦਾ ਹਾਰ ਜਾਵਾਂਗਾ ਜਮਾਨਾ ਜ਼ਰਾ विजय. ਦਾਰੀ ਪੱਟੂ ਪਿੰਡ ਬੰਨ ਕੇ ਚਾਦਰਾ आणि वाईट चेंडू 60 रन झालेले आहेत. एकच बॉल झाला ना भिवंडी का रिकॉर्ड तोड़े गए 63 है ना भिवंडी का आणि 2 रन घेतलेले आहेत. आणि तिसरा चेंडू घेऊन येतील प्रवीण आणि नो बॉलचा इशारा लेग अंपायर कडून. मिसफिल्ड आणि 2 रन घेतलेले आहेत. टोटल 3 रन झालेत आणि या बॉलावरती फ्री हिट असणार आहे. दोनच बॉल झाले का आणि भिवंडीचा स्कोर रेकॉर्ड क्रॉस केला आजच्या दिवसाचा. 65 रन झालेत आणि मारलेला आहे शॉट 6 रन. काय शक्य Italy the man, fat cigars, pull up like a shade, chauffeur cars, killer suits, like on the bed. I'm a motherfucking millionaire, foreign disease, what I've been on, I'm dirty money, super bars, diarrhea, nobody care. I'm a motherfucking millionaire, Italy the man, fat cigars, pull up like 71 धावसंख्या झालेले 71 आणि हा ऑफसाईडला टोलवलेला चेंडू पण झेल सोडलेला आहे. 4 रन धावसंख्या झालेली आहे 75. चार चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्येचा विजयवाले नावाशेवाने 75 धावसंख्या झालेल्या आहेत. आतापर्यंतची सगळ्यात हायएस्ट धावसंख्या. ओ वाव कॅच पकडलेली आहे. शेवटी सुट्टा ही कॅच आली आहे. मयूरने विकेट मिळालेला आहे प्रवीणला आणि धावसंख्या झालेली आहे 75. शेवटचा चेंडू आणि शेवटचं षटक. चला लवकर सिद्धार्थ लवकर. कोण नाव काय त्याचं प्रकर ना आणि प्रकरणे जवळपास 47 धावा 47 धावा केलेल्या आहेत. जरा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी. 47 आणि उंच टोलेला चेंडू चौकार. वाव सगळेच कसलेले खेळाडू आहेत. रनाचा टार्गेट दिलेला आहे CSU स्पार्टनला. 80 रन्स टू विन इन 4 ओव्हर्स.
मला वाटतं किशोर हा रेकॉर्ड कोण ब्रेक नाही करू शकत 80 रनचा. नाही, खरोखरच आजच्या दिवसातला सगळ्यात हायेस्ट रेकॉर्ड आहे. आणि तसं आपण बघायला गेलं तर क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही आहे. जर का विशालच्या खेळाडूंनी मनापासून घेतलं तर पर ओव्हरला 21 धावांची गरज आहे. पर ओव्हरला 21 धावा म्हणजे मला वाटतं त्यांना चौका षटकाशिवाय काही करावंच लागणार नाही आहे. 1 धावांची गरज नाही आहे. प्रत्येक चेंडूवर चौकार आणि षटकारच ठोकावा लागेल असं मला तरी वाटतंय. किशोर, मला तरी वाटतंय की सध्या जेवढे आपण टीम्स पाहिले, भिवंडी आणि नावाशिवा सगळ्यात स्ट्रॉंग टीम वाटते आणि या टीमला बीट करायला खूप मेहनत लागेल आणि खूप सेल्फ बिलीफ लागेल. मला वाटतं या दोघा टीममध्ये फायनल होऊ शकते. शीतल सरांनी जे भाकीत केलेलं आहे, भिवंडी आणि नावाशेवा एकमेकांविरुद्ध भिडायला पाहिजे, परंतु ती संधी पहिल्याच फर्स्ट क्वार्टरमध्ये आहे. ते नावाशिवा विरुद्ध जिंकले तर अजून हा सामना आहे, काही सांगू शकत नाही. आता ह्या खेळाडूंवरती आहे, पण नावाशिवा जर का जिंकले तर त्यांना भिवंडी थोडंफार बल्लालचं हृदय धडधडायला लागलेलं आहे, कारण नावाशिवांची बॅटिंग बघून बल्लाल थोडा टेन्शनमध्ये आला असेल असं मला वाटतंय. क्रिकेटचं वेळ बघा कसं असतं. आपले जुने सहकारी किरण बांदेकर इथे आलेले आहेत, त्यांचं स्वागत कॅप्रिकॉन लॉजिस्टिक्स तर्फे. बोल रे बाबा. किरण भाई क्या बोल रहे हैं? बॅट्समन प्रतीक, नॉन स्ट्राईकला कोण आहे? कार्तिक, प्रतीक आणि कोण आहे? कार्तिक हा, आणि कल्पेश बॉलिंगला. एक उत्कृष्ट गोलंदाज कल्पेश नावाशिवातर्फे खेळत आहेत. कल्पेश गेल्या वेळी त्यांनी गोलंदाजीमध्ये खूप अशी कसून गोलंदाजी केलेली. आणि पहिला चेंडू घेऊन येत आहेत कल्पेश कार्तिकला. ओ, चांगला चेंडू टाकलेला आहे, परंतु कार्तिकने 1 धाव घेण्यात यश मिळालेलं आहे. आणि दुसरी चोटी धाव, वा छान. इथे रनिंग द बिटवीन कार्तिक आणि प्रतीक मध्ये. कार्तिकच्या वैयक्तिक 2 धावा झालेल्या आहेत, संघाच्या देखील 2 धावा. आणि करण अर्जुन मधले अर्जुन म्हणजे कल्पेश इकडे आहेत. कार्तिकने लेग साईडला टोलवलेला आहे, परंतु 1च धाव घेण्यात यश मिळालेलं आहे. धाव संख्या झालेली आहे 3. त्यांना प्रत्येक चेंडूवर चौकार आणि षटकार, त्यांना 21 रनांची गरज आहे प्रत्येक ओव्हर मागे. याचं ध्यान असावं प्रतीक आणि कार्तिक. परंतु इथे कसलेले गोलंदाज आहेत कल्पेश. मला तरी वाटतं ते 20 आणि 21 रन देऊ शकणार नाही आहेत, पण सांगू शकत नाही. क्रिकेट आहे. कार्तिक आणि प्रतीक पण काहीतरी चमत्कार घडवू शकतात इथे. आणि स्ट्राईकवर आलेला आहे प्रतीक. ओ, बीट केलेला आहे कल्पेशने. आणि पहिल्यांदाच कॅप्रिकॉन लॉजिस्टिक्स तर्फे यूट्यूब ऑनलाईन हे प्रदर्शन सादर करत आहेत.
आणि मला वाटतं घरोघरी सर्वजण त्याचा आनंद घेत आहेत. एक वॉर्निंग देण्यात आलेली आहे, डॉट बॉल काढलेला आहे. आणि यूट्यूबसाठी थॉमस सरांनाच मी कौतुक करू शकतो, त्यांचं धन्यवाद. कारण त्यांनी परवाच कानावर घातला आणि चंद्रा फोटो स्टुडिओ यांच्या मार्फत ही सेवा उपलब्ध करून दिली. खरोखर धन्यवाद. आजचं हे प्रदर्शन घरोघरी दिसत आहे. आणि हा पुन्हा एकदा डॉट बॉल. कल्पेश सपे कसलेला गोलंदाज आहे हा, याला मारणं म्हणजे अशक्य आहे जरा. एक काळ होता आपले डायरेक्टर शीतल सर क्रिकेट खेळायचे. आम्हाला वाटतं आता पण त्यांनी खेळावं. ओ नाईस बॉल यार. आणि हा अंपायर लेग बायचा इशारा आहे. धावसंख्या झालेली आहे 4. पहिलं षटक संपलेलं आहे. 4 धावा. दरवर्षी कॅप्रिकॉन लॉजिस्टिक्स असे क्रिकेटचे सामने भरवतात आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. जवळपास 17-18 टीम इथे उपस्थित राहतात. आणि बॉलर आहे जयेश. यावेळी भिवंडीची एक टीम कमी पडलेली आहे आणि कार्गो टीम ही एक कमी आलेली आहे. नाहीतर जवळपास आपल्याला 18 टीम इथे प्रतिसाद देत असतात. 1 चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बॉल आला का? आला. धावसंख्या झालेली 11 आणि जिंकायला जवळपास 69 रन्सची गरज आहे. अजून एक षटकारची गरज आहे. हो, प्रयत्न तर करत आहे कार्तिक, पण काही बॉलर पण कसलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 12. 2 षटक 12 धावा म्हणजे चांगलंच दाबलेलं आहे. पर ओव्हरला 6 रन देत आहेत. कल्पेशने पहिल्या ओव्हरला 4 आणि आता जयेशने ह्या ओव्हरला 8 धावा दिलेल्या आहेत. आणि स्वतः कॅप्टन आलेले आहेत विवेक. बघूया कॅप्टन काय करतायत आपल्या संघासाठी. संघाचं 3रं वैयक्तिक पहिलं षटक आणि हा उंच टोलवलेलं आहे, परंतु बघूया काय होत आहे. नाही, अशक्य आहे असं. 2 धावा तर घेण्यात यश मिळालेलं आहे कार्तिकला. धावसंख्या झालेली आहे 14. जवळपास आता 66 रन्स म्हणजे जवळपास आव्हान आता संपुष्टात आलेलं आहे. आणि हा डॉट बॉल. आता तर पूर्णपणे आव्हान संपलेलंच आहे. 66 रन 10 चेंडू 66 रन म्हणजे कठीणच. आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. खरोखर क्वार्टर फायनल मधील भिवंडी वर्सेस नावासह सामना बघायला खूप मजा येणार आहे. खूप म्हणजे खूप. बल्लाल आता स्वतःच्या टीमला मार्गदर्शन करत असेल, कारण त्यांच्या समोर येणारी तगडी टीम आहे. सेमीफायनल ड्रॉ द्वारे काढण्यात येणार आहे, लक्षात ठेवा. सेमीफायनल ड्रॉ द्वारे. आणि हा षटकार, उत्कृष्ट षटकार. धावसंख्या झालेली आहे 20. आला काय बॉल? चार चेंडू 20 धावा. कार्तिक प्रयत्न करतोय, परंतु ते प्रयत्न असफल झालेले आहेत त्याचे. ठीक आहे, परंतु तो वैयक्तिक स्वतःचा स्कोर बोर्ड वाढवू शकतो. आणि पुन्हा एकदा हवेत बॅट. शेवटचा चेंडू. 20 धावांची गरज
20 धावा झालेल्या आहेत, सॉरी 60 धावांची गरज. जिंकायला 7 चेंडू 60 धावा, 7 बॉल 60 रन्स. आणि हा 1 रन घेण्यात यश मिळालेले. कार्तिकला धावसंख्या झालेली 21. विवेक जी आखिरी षटक है, जल्दी आप दीजिए किसी और को, डिस्कशन बाद में कीजिए. विवेक जी आपकी जीत हो चुकी है. विवेक जी कृपया जल्दी फास्ट, 40 मिनट्स अपन लेट चल रहे हैं सब जन. क्या हुआ देवव्रत? हाँ ठीक आहे. आणि बॉलिंगला प्रकार वाईड प्लस डी आहे ना? येस, वाईड प्लस डी. प्रकारचं कौतुक आहे की त्याने आपल्या फलंदाजीमध्ये 47 रन्स बनवलेले होते. हां, धावसंख्या झालेले 21 आणि 1 रन मिळालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 22. परंतु या जोडीला पण मानलं पाहिजे, अजूनपर्यंत विकेट नाही गेलेला आहे. नॉन स्ट्रोक. अरे वा, उत्कृष्ट षटकार कार्तिक तर्फे. 28 धावा झालेल्या आहेत. पुढील सामना एअर स्ट्रायकर्स वर्सेस कॅप्रिकॉन इंडियन. तयार रहा लगेच. आणि 1 धाव तर मिळालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 29. आणि हा ऑफ साईडला टोलावलेला चेंडू चौकार प्रतीकच्या फलंदाजीमधून. 33 रन्स. शेवटचे 2 चेंडू राहिलेले आहेत. आणि ऑफ साईडला टोलावलेला चेंडू. 1 धाव घेण्यात यश प्रतीकला. धावसंख्या झालेली 34. आणि शेवटचा चेंडू. आणि हा पहिला राऊंड मधला हा शेवटचा सामना आणि शेवटचा चेंडू. पुढील सामना लगेच तयार राहा. आणि हा 1 डी. धावसंख्या